नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर जी-एम-सी मिरज सांगली या ठिकाणी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जी-एम-सी मिरज सांगलीचे प्रत्येक पोस्टचे कास्ट वाईज किती अर्ज आलेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आलेली आहे. तर जी-एम-सी मिरज सांगलीसाठी फॉर्म खूप कमी आलेले आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप कमी राहणार आहे. त्यामुळं सिलेक्शनचे चान्सेस खूप वाढणार आहेत. ज्यांचा अभ्यास कमी आहे किंवा रिव्हिजन झालेला नाही त्यांच्यासाठी अजून थोडा अभ्यास केला तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त होणार आहेत. दुसऱ्या एक्झामला एका पोस्टसाठी 100-200 फॉर्म येत असताना या ठिकाणी मात्र 20, 30, 50, 100 अशा प्रमाणात कास्टवाईज फॉर्म आलेले आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जी-एम-सी मिरज क्लास 4 सर्वंट, जी-एम-सी मिरज डार्क रूम अटेंडंट, जी-एम-सी मिरज हॉस्पिटल सर्वंट, हॉस्टेल सर्वंट अशा प्रकारे लॅबोरेटरी अटेंडन्स असेल, पिओन असेल, अशा प्रत्येक पोस्टचे कास्टवाईज या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. तर या ठिकाणी जे NTB, NTC, SC, ST, NTD, SCBC, OBC, EWS ओपन ह्या सर्वांचं या ठिकाणी फॉर्म दिलेले आहेत. तर आपण तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे व कोणती कास्ट आहे यानुसार तुम्ही तुमच्या पोस्टसाठी किती अर्ज आलेले आहेत याबद्दलची तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती पाहू शकता आणि या ठिकाणी टोटल किती अर्ज आलेले आहेत. तर ओपनसाठी हे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी ही माहिती पाहू शकता. आणि जी-एम-सी मिरज सांगली याची परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे, कारण का नोव्हेंबर एंडिंगपर्यंत IBPSचे शेड्यूल बिझी असल्याने याची परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आणि ही परीक्षा IBPS घेणार असल्यामुळे ह्या परीक्षेचे मेरिट ही जास्त लागत नाही. 160, 170 जर तुम्ही स्कोर घेऊ शकला तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी 100% होणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.